नमस्कार. लॉजिक लिबर्टी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शाळेत लहानपणी जिल्हा परिषद शाळेमध्ये गावात 3री 4थीला असेल किंवा 5वीला, 4थी किंवा 5वीला दुपारची शाळा 10 वाजता शाळा भरायची. पहिली घंटी वाजली 9:45ला. पहिली घंटी वाजली की निघायची घरातून आणि शाळेत जाईपर्यंत 15 मिनटं, 10 मिनटं, 5 मिनटात तिथं जायचं. 5-10 मिनिटांना आणखी दुसरी घंटी व्हायची की लगेच प्रार्थना. मधली सुट्टी असायची एक 10ला भरली की 11-12 वाजता एक मधली सुट्टी असायची 5-10 मिनिटाची. ती झाली की जेवायला 1 वाजता, जेवायला 1 ते 2 जेवायची सुट्टी. जेवायची सुट्टी म्हणले की काय, शाळा सुटली की सगळे लेकरं आपापल्या घरी निघाली माघारी जेवायला. मग दप्तर म्हणजे काय आपलं पाटी पेन्सिल, वही तर काय पत्ता नाही. 5वी पर्यंत, 5वी 4थी 5वी पर्यंत पुस्तकं असायची. पुस्तकं पण असायची, पण कोण न्यायचं सोबत कोण नाही. आणि नेलं तर त्या ह्याच्यामध्ये कापडी पिशवीत. कापडी पिशवी असणारा पण लय भारी. एक दिवशी मधली शाळा सुटली होती, मधली सुट्टी झाली होती शाळेची, मधली सुट्टी जेवायची. आणि मग शाळा सुटली आणि मग घराकडे निघालो होतो. तर घराकडे निघालो तर वाटतच लिंबाच्या झाडाखाली पोलीस फौजदार आला होता आणि गावातले लय माणसं जमा झाली होती, बसली होती. काहीतरी वाद झाला म्हणून मिटवायला. मग लांबून बघायचं, जवळ कोणी होते ते आमच्या बारक्या लेकराला आमच्या आणि हाकलून द्यायचे, चला लेकरून जावा, थांबू नका. पोलिसाला तर घाबरून माणूस लांबच. तरी सुद्धा काही जण पोरं आपलं उभा राहून काय चाललंय बघायचं लांबून, नाही तर कुठेतरी दडून बसून लांबून किंवा एकमेकाच्या आड उभं राहून. माणसं काय उभी, काय बसलेली, त्यांच्या आडबाजूला उभं राहून बघायचं काय चाललंय. तर बघितलं तर बरेच लोक बसली होती. फौजदाराला खुर्ची दिली होती बसायला. आमच्या गावात कुठं पोलीस स्टेशन, लांबून 15 किलोमीटरवर पोलीस स्टेशन. आणि काय झालं तर त्यावेळी तिथं जायचं, अर्ज द्यायचे लोक आणि पोलीस यायच्या घरी, म्हणजे जिथं काय घटना घडली तिथे गावात. पण ही घटना जरा वेगळीच घडली होती वाटते. पोलीस गाडी पण आली होती, फौजदार, काही पोलीस आणि काही म्हणण्यापेक्षा 2-3 पोलीस सोबत होते. मग चालू झाला विषय. 2 बाजू होत्या लोकांच्या. एकावरती काहीतरी भांडण झालेलं, एकाने म्हणजे एकावर अन्याय झाला असेल काहीतरी आणि दुसऱ्याने अन्याय केला, म्हणजे भांडण. एकाने मारलेलं, एकाने मार खाल्लेलं, असं काहीतरी. मार खाल्लेली लोक म्हणायचे नाही, त्या ज्या दोघांनी किंवा ज्यांनी असे भांडणं केले, मारलं, त्यांना सोडू नका. त्याच्यावरती असं झालंच पाहिजे, तसं झालं पाहिजे, त्याला मध्ये जेलमध्ये टाकलं पाहिजे. आणि दुसरी बाजू होती ती जी म्हणायची आता गावातच भांडण आहे, कशाला गावातच आपण मिटवून घ्या, असं तसं. पोलीस पाटील, सरपंच, प्रतिष्ठित माणसं गावातील बसलेली आणि पोलिसाला खुर्चीत बसलेला. बाकीची काही लोक उभी राहून बघायलेली, ऐकायलेली. आणि बारके लेकरं तिथून कुठून तर आमच्यासारखे जोड. त्याच्यामध्ये 2 जण जे होते त्या काळातले तरुण, लग्न झाले असेल थोडक्यात, म्हणजे नवीन असा अंदाज आहे, आठवत नाही काय. पण शिकून शाळा शिकलेली होती म्हणते. कापडं फिपडं असं, जमीनदार म्हणल्यावर आता काय, ते जमीन जायदाशी त्यांना होत्या. कापडं इथे चांगली. आणि पुन्हा तिथं बसलेले त्या ह्याच्यामध्ये पंचायत पडलेली तिथं. तर काही मोठी माणसं एकमेकांची इकडून तिकडून सांगायचे, असं झालं, त्याने तसं केलं. मग ह्याच्यापैकी हे जे 2 जण होते त्याच्यापैकी एक जण लगेच मध्ये म्हणाला की इंग्रजी शब्द डायरेक्ट,
इंग्रजीतच. म्हणला मेकअप करून घ्या, मेकअप करून घ्या म्हणला. मेकअप, आता काय मेकअप कुणाला काय, पोलीसवाला त्याच्याकडे बघायला लागले मेकअप म्हणजे काय. पुन्हा गावातले लोक पण कसले इंग्रजी बोलावं त्याच्याकडे. गावात कोण तेवढं शिकलेलं काय, आणि मनाचा मेकअप करून घ्या, मेकअप. आला मेकअप म्हणजे काय, काय लोकांना वाटत काय म्हणाले की काय नाही, पण इंग्रजी बोलावलं. मग पोलीसवाला पण पुन्हा त्याचं ऐकून घ्यायचं, मग बोलायचं, मग म्हणायचं. पण लोक म्हणायची नाही नाही असं झालं पाहिजे, नाही नाही त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे. आणि मग त्यांच्या वतीनं ज्यांनी भांडणं केले त्यांच्या वतीनं लोक सोडवायला, मिटवायला, की म्हणायचे नाही गावातलाच विषय आहे, कशाला उगेच. त्याच्यापैकी दुसऱ्यापैकी दोघापैकी एक जण आणखीन दुसरा लगेच तो म्हणला बेसमेंट करून घ्या, बेसमेंट. पाहायला मग परत लोक ह्याच्याकडे असे बोलायला लागले इंग्रजी. पोलीसवाला पण त्याच्याकडे बघायला लागला. मग पुन्हा अनेक चालू यांचं, असं झालं पाहिजे, तसं झालं. थोड्या वेळाने हे दोघं जण, एक जण म्हणायचा मेकअप करून घ्या, दुसरा म्हणायचा बेसमेंट करून घ्या. थोड्या वेळाने ह्यांचे एवढेच शब्द पाठ केलेले बहुतेक ह्याने इंग्रजीचे, आणि ते मध्ये म्हणायचे मेकअप करून घ्या आणि बेसमेंट करून घ्या. आम्ही लहानपणी तेवढं आपण आठवते हे शब्द त्याचे. पण ज्या वेळेनंतर आता ते भांडण त्यावेळी मग ते मिटलं नंतर असं. पण नंतर आम्ही ज्यावेळी शाळा शिकली पुढे 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी या दरम्यान मोठ्या प्रमाणात आम्हाला इंग्रजी शिकवलं जायची. गणित, इंग्रजी. आणि इंग्रजी शिकवायचं म्हणजे लय मारायची मास्तर, लय ठोकायची. नुसते पाठ कर, नाही आलं तर नुसतं बांब फोकाण हातानं आपण कशाने मारायची. पण त्याच्यामध्ये काय झालं की त्यावेळी काय असायचे, इंग्रजी शब्द पाठ करण्यासाठी हे असायचे शब्दकोश, आणि मग त्याच्यातून ते पाठ करून घ्यायचे. त्या धड्याचे आम्हाला सर उद्या धडाशी शिकवणार त्याचे शब्द पाठ करून घ्या. अगोदर पाठ करून घ्यायचे, आणि पाठ केलेले बघायचे, आणि पाठ नाही केले की ठोकायचे, मारायचे मास्तर. आणि ज्यांचे पाठ झाले त्यांना शाबासकी द्यायची. मग असं चढाओढ करून एकमेकांच्या चढाओढीनं मास्तराच्या भीतीनं आम्ही लय शब्द पाठ केले. म्हणजे आमच्या बरोबरचे इतर क्लासमेट, आम्ही. तर त्याच्यामध्ये नंतर आम्हाला ते शब्द पाठ करत असताना लक्षात आलं की मेकअप म्हणजे काय. तर नंतर लक्षात आलं वाचल्यानंतर, पाठ केल्यानंतर, की मेकअप म्हणजे काय, तर चेहऱ्याची सजावट. म्हणजे काय म्हणतात नाटकामध्ये, सिनेमामध्ये किंवा लग्न वगैरे करताना नवरी वगैरे असते किंवा मुली इथे असतात, मेकअप करतात. म्हणजे काय, पावडर, गन पावडर, जे काय त्यांचं असेल ते, त्याला म्हणायचं मेकअप करणे. आणि मग नंतर आमच्या लक्षात आलं, अरे हे तर मेकअप करणे म्हणजे ते काय म्हणायचं, सजावट चेहऱ्याची करणे. त्यावेळी तर ते माणूस म्हणायचं मेकअप करा, मेकअप. आणि बेसमेंट करा म्हणायचं. बेसमेंट म्हणजे नंतर पुन्हा ज्यावेळी आम्ही इंग्रजी वाचली त्यावेळी लक्षात आलं की बेसमेंट म्हणजे काय, तर एखादी इमारत किंवा घर, त्याची पायाभरणी म्हणजे बेसमेंट. पण नंतर आमच्या लक्षात आलं की त्या दोघांना काय म्हणायचं होतं, तर त्या दोघांना म्हणायचं होतं पंचायतमध्ये त्या भांडण मिटवायला की मेकअप करा म्हणजे भांडण मिटवून घ्या. मेकअप करा म्हणजे भांडण मिटवून घ्या. आणि दुसरा जो म्हणत होता बेसमेंट करून घ्या, त्याला पण हेच म्हणायचं होतं की भांडण मिटवून घ्या म्हणजे समेट करून घ्या. पण त्याला तो समेट त्यावेळी शब्द आठवत नसेल किंवा माहितीच नसेल, ऐकलं असेल किंवा आठवत नसेल, ते समेटला बेसमेंट म्हणायचं आणि हे मेकअप म्हणायचं. तर नंतर आमच्या लक्षात आलं की या दोघांना म्हणायचं होतं की मिटवून घ्या, पण ते इंग्रजीत सांगायचे. आणि ते इंग्रजी काय, मेकअप करून घ्या आणि बेसमेंट करून घ्या. तर अशा म्हणजे गमती लहानपणी ऐकलेल्या, बघितलेल्या. आता आठवलं की जरा थोडं वेगळं वाटतं, भारी वाटतं.
तर तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.